आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे आमदार ज्योती गायकवाड. मॅम, काय सांगाल? आधीच पावसामुळे मिसिंग लिंकची जी अवस्था झाली त्यामुळे एवढा गदारोळ होत होता. त्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये असं म्हटलंय की तुम्ही मला शिव्या द्या पण महाराष्ट्र बदनाम करा. महाराष्ट्र बदनाम करू नका, कारण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्र तुम्ही रिप्रेझेंट करता. जेव्हा तुम्ही मिसिंग लिंकचं एवढं तोंड भरून कौतुक केलं की कॅनडावरून तुम्ही डिझाईन आणली, ऑस्ट्रेलियावरून त्याचं काय कसलं विंड टेस्ट केलं, नंतर ह्याच्यामध्ये मलेशियावरून वायर आणल्या, नंतर अजून कुठून तरी डेन्मार्कवरून काहीतरी केलं, असं काय काय जे त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियन त्यांनी हे केलं, वायर टेस्टिंग केलं आणि डेन्मार्कवरून विंड टेस्ट केलं आणि 240 किलोमीटर वारं वाहिलं पर हार तरी काही होणार नाही. मग ते 70 ते 80 किलो पर हार वारं व्हायला तेव्हा एवढं लगेच कसा एवढा परिणाम झाला? त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुमचं सरकार जबाबदार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कसं बोलणार? आम्ही सरकारच बोलणार, कारण की सगळी जी ही गोष्ट असते ही सगळ्यांची मिळून झालेली आहे. तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहे, बाकीचे त्याच्यासाठी जे आहेत ते सगळे जबाबदार आणि प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी आणि अशा घटना परत घडू नयेत. कारण त्या दिवशी पूर्ण मुंबई पुणे बंद झाला होता. मुंबई पुण्याचा जो जुना मार्ग आहे तो बंद झाला, नवीन मार्ग आहे तो मार्ग झाला, मिसिंग लिंक ती बंद झाली आणि काही इमर्जन्सी झाली असती, कोणाला यायचं असेल तर माणूस कसा येऊ शकतो ह्याचं सुद्धा आम्हाला उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं. कारण हे सगळं तुमच्या राज्यात झालं आणि त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुम्हालाच बोललं जाणार, बाकी कुठे बोललं जाणार? आम्ही जेव्हा व्यथा मांडतो किंवा लोक जेव्हा व्यथा मला सांगतात ते आम्ही तुम्हालाच मांडणार. त्याचं उत्तर, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे, ती घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. विरोधकांनी ह्या सगळ्या चर्चा आहेत त्या थांबवाव्या, या अशा अफवा पसरवू नये असं त्यांचं. काय अफवा पसरल्यात विरोधकांनी? जे सत्य आहे ते बोललं जातं, जे सत्यस्थिती सगळ्यांना बघत होते, पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवत होते बातम्यावर काय काय चालू आहे. त्यात अफवा पसरवण्यासारख्या गोष्टीच नाही आहे. तुम्ही उलट अफवा पसरवता, तुम्ही उलट स्वप्न सांगता, स्वप्न दाखवता पुढची, ज्या गोष्टी नाही आहे त्याची स्वप्न दाखवतात. मुंबई तुम्ही किती दिवस झाले बोललाय की 1 तासामध्ये जाऊ, अर्धा तासामध्ये जाऊ, किती दिवस झाले त्याला, पण ते झालेत का पूर्ण? मुंबईमध्ये आता सुद्धा आम्ही 3-3, 4-4 तास प्रवास करून येतोय, सगळी मुंबई करत रस्ते आहे, पण ह्याच्यावर काहीच उत्तर तुमच्याकडे नाही आहे आणि वारंवार तीच स्वप्न दाखवली. असं 3 वर्षांनी होणार, असं 4 वर्षांनी होणार. अहो, आता काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा. तुम्ही नंतर ते तुमचे PM असू किंवा तुम्ही असू 47 एकूण तुम्ही घटना ह्याबद्दल 2047 मध्ये हे होणार. आता देशामध्ये काय चालू आहे आणि त्याचं काय आपण सोल्युशन काढू शकतो हे तुमचं बघणं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही ते त्यासाठी तुम्ही कमी पडताय हे तुम्ही मान्य करा आणि नंतर लोकांना स्वप्न दाखवा. हा दुसरा एक विषय आहे. KDMC मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांकडून एका डॉक्टरला आणि एका महिला नर्सला मारहाण करण्यात आली आहे. तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. अच्छा, ते जे आहे डॉक्टरांसाठी पण आम्ही जो कायदा सांगितला होता काल ते करणार होते, त्यामुळे आम्ही हे पण बोलत होतो की डॉक्टरांना आणि ह्या सगळ्या रुग्णालयांना काहीतरी संरक्षण मिळणं पण अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही रुग्णाची सेवा करता तेव्हा आम्हाला अपेक्षित नसतं की येऊन लोकांनी जर काही घटना घडल्या त्याला कायदेशीर पण हे आहेत, त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते, पण तुम्ही तुमच्या हातात कायदा घेणं हे योग्य नाही. त्यामुळे आपल्या इथे आपण जेव्हा बघतो की आमदार हातात कायदा घेतात ते लोक पण तसेच बघून करतात ना, ते सुद्धा हातात कायदा घेतात आणि हे जे चुकीचं आहे त्या गोष्टी चुकीच्याच आम्ही म्हणतो. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. ज्यांना जे आहे त्याची शिक्षा होईल याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण आम्ही संविधान मानणारे आहोत, कायद्याला मानणारे, त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद मॅम. तर एकूणच आपण पाहिलं की मिसिंग लिंक प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राची बदनामी करू नका अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. यावर काँग्रेसचे आमदार ज्योती गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे. तर मी जान्हवी जाधव, मुंबई.